थेट जाऊया शिवतीर्थाबाहेर आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांमध्ये पहिली राजकीय भेट होतीये, चर्चा होतीये। पाऊण तासाहून अधिक काळ आता उलटलेला आहे। स्वप्नील, जसं ब्रेकवर जाण्यापूर्वी तुम्ही म्हणालात की काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी म्हटलेलं होतं दसरा मेळाव्यात राज ठाकरे कदाचित व्यासपीठावर दिसणार नाहीत, पण आजवर गेली 3-4 वर्षाचा महाराष्ट्राचा अनुभव आहे। जे म्हटलं जातं ते घडत नाही, जे म्हटलं जात नाही अगदी त्याच पद्धतीनं राजकीय घडामोडी घडत असतात। त्यामुळे आज जी शिवतीर्थावर बैठक सुरू आहे ती त्याच करता सुरू असल्याचं म्हटलं जातंय, तशी शक्यता दाट वर्तवली जाते। काय अपडेट आहे, काय अजून आतमध्ये चर्चेला जात आहे, काही संकेत पोहोचतायत का, काही आउटपुट तुमच्यापर्यंत पोहोचतंय का? लागवी नक्कीच या ठिकाणी 50 मिनिटांपेक्षा जास्त वेळ जो आहे तो ठाकरे बंधूंच्या या बैठकीला झालेला आहे। अद्यापही चर्चा सुरू आहे। अनेक घडामोडी या ठिकाणी घडताना पाहायला मिळतात। युती संदर्भात चर्चा सुरू असल्याची माहिती समोर येते आणि यामध्ये जागा वाटप असेल यावरती सुद्धा चर्चा होताना पाहायला मिळते आणि अशी माहिती येते की कशाप्रमाणे जागा वाटप आणि पक्षातील जे नाराज नेते असतील किंवा नाराज पदाधिकारी असतील त्यांना कसं सेट करता येईल या संदर्भात सुद्धा चर्चा आहे। खरं तर आणखी एक महत्त्वाची या ठिकाणी माहिती म्हणजे जे दोन्ही ठाकरे बंधू आहेत त्यांनी पक्ष मनसे आणि शिवसेना ठाकरे गट यांनी जो पक्षीय पातळीवरती जो अहवाल मागवला होता तो अहवाल या ठाकरे बंधूंकडे आहे आणि त्या अहवालाच्या आधारे खरं तर चर्चा ही पुढे जाताना पाहायला मिळते। अगदी जर बघितलं तर या निवडणुकीमध्ये दोन्ही पक्षांचं जे स्थान आहे ते एकीकडे ठाकरे गटाला मोठा धक्का जो आहे तो शिवसेनाच्या संघर्षामध्ये बसलेला आहे। यानंतर विधानसभा असतील आणि मनसेला सुद्धा मोठा धक्का बसलेला आहे। विधानसभेमध्ये एकही सदस्य आलेले नाहीये। ठाकरे गटाला धक्का बसला, त्यामध्ये काही 20 सदस्य आलेले। त्यामुळे आता ही उभारीची वेळ आहे आणि दोन्ही बंधू जर एकत्र आले तर हे फिनिक्स भरारी घेणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। याच दृष्टीने चर्चा सुरू आहे। सगळ्या संदर्भात अपडेट जाणून घेणार आहे। स्वप्नील, आपण म्हणतोय की जागा वाटपासंदर्भात किंवा महापालिका निवडणुकांसंदर्भात ही पहिली बैठक मानली जाते। त्या अनुषंगानं प्रायमरी लेवलला, प्राथमिक लेवलला यात चर्चा होती अशी दाट शक्यता ही आता वर्तवली जाते। तासभर उलटलेला आहे, खलबतं अद्यापही सुरू आहेत। या खलबतानंतर काही प्रतिक्रिया समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। स्वप्नील, पण एकूणच मुंबईची सगळी भौगोलिक स्थिती पाहता, मुंबईचं आजवरचं राजकारण पाहता गेल्या 2 ते 3 वर्षांपासून मात्र पुलाखालून बरंच पाणी गेलेलं आहे। पूर्वी जी परिस्थिती होती महापालिका निवडणुकांच्या राजकीय गणिताची, ती गणितं मात्र आता 2025 मध्ये पार बदलल्याचं पाहायला मिळत आहे। त्या अनुषंगानं कुठं जागा वाटपासंदर्भात फॉर्म्युला बदलू शकतो का, फॉर्म्युलामध्ये काही फ्लेक्झिबिलिटी दिसू शकते का, काय या सगळ्या संदर्भात चर्चा होतीये, काही अंदाज वर्तवला जातोय का? लागवी नक्कीच या 2-3 वर्षांमध्ये बरंच पुलाखालून पाणी गेलेलं असल्यामुळे एकूणच ठाकरे गटाने शिवसेनेच्या दोन्ही पदाधिकाऱ्यांनी आपापल्या वॉर्डामध्ये तयारी करायला सुरुवात केलेली आहे। अनेकांनी बक्कळ पैसे टाकलेले आहेत, त्यामुळे अनेक तयारीला पुढे गेलेले आहेत। अनेकांचे जाहिराती असतील, तयारी ही मोठ्या लेवलवरती केल्या असल्यामुळे आता काही पदाधिकाऱ्यांना समजवायचं कसं हा मोठा प्रश्न या ठिकाणी जो आहे तो दोन्ही ठाकरे बंधूंसमोर आहे। जरी युती होत असली सकारात्मक वातावरण हे सध्या जनतेमध्ये असेल, मतदार राजामध्ये असेल, मात्र जो उमेदवार पदासाठी तयारी करतोय असा पदाधिकारी जो आहे ठाकरेंचा असो किंवा मनसेचा असो याला कसं समजवायचं असा प्रश्न आता पक्षासमोर, दोन्ही पक्षांसमोर आहे। त्यामुळे यात सुद्धा मध्यमार्ग काढण्याचा एक कसोटी ही दोन्ही ठाकरे बंधूंची या ठिकाणी लागणार आहे। त्यामुळे त्या दृष्टीने ही चर्चा पुढे सरकलच, मात्र त्यापूर्वीची चर्चा आहे ती म्हणजे युतीमध्ये कशाप्रमाणे जागा वाटप होईल आणि या युतीमध्ये जागा वाटप होईल त्यामध्ये महाविकास आघाडीला किती जागा सोडल्या जातील अशा प्रकारची ही संपूर्ण चर्चा असेल। मात्र आत्ता सध्या युती संदर्भात चर्चा आहे आणि एकूणच कशा प्रकारचं जागा वाटप असेल, कोणकोणते भागामध्ये। आता मनसेचं बघितलं तर मनसेचं दादरमध्ये सुद्धा प्राबल्य आहे, शिवसेना ठाकरे गटाचं सुद्धा दादरमध्ये प्राबल्य आहे। एकीकडे शिवडी असेल, अशा मराठी भाषिक जे आपले मतदारसंघांमध्ये मराठी भाषिक जे मतदार मोठ्या प्रमाणात आहेत त्या ठिकाणी ठाकरे बंधू असेल, दोन्ही ठाकरे बंधूंचं प्राबल्य जास्त आहे। त्यामुळे तिथे कशा प्रकारे सामोरं जायचं। स्वप्नील, आता आपण दृश्य सुद्धा पाहिली, या ठिकाणी खासदार संजय राऊत हे गॅलरीमध्ये आलेले होते। हात उंचावण्यात आला प्रसारमाध्यमांकडे पाहून आणि आपल्या अंदाजात संजय राऊतांनी जे काही सांगायचं आहे ते देण्याचा प्रयत्न केलेला आहे, पोहोचवण्याचा प्रयत्न केला असं म्हटलं तर काही वावगं येणार नाहीये। संजय राऊतांची बॉडी लँग्वेज बरंच काही सांगून जातीये।
काहीतरी सकारात्मक शिवतीर्थावर घडतंय. स्वप्नील. नक्कीच या ठिकाणी आपण जर बघितलं तर काहीतरी बॉडी लँग्वेज सांगू पाहते असं या ठिकाणी पाहायला मिळतं. माझ्या मागे जी गॅलरी आहे या गॅलरीमध्ये राज ठाकरे यांचं हे घर आहे खरं तर शिवतीर्थ. त्यांच्या राज ठाकरे यांच्या मातोश्री या ठिकाणी आल्या होत्या. संजय राऊत होते, सोबत उद्धव ठाकरे सुद्धा होते. गॅलरीमध्ये आले. गॅलरीमध्ये आल्यानंतर खरं तर संजय राऊत यांनी हात उंचावून या ठिकाणी उपस्थित मीडियाकर्मी आहेत आणि काही स्थानिक नागरिक आहेत, काही पर्यटक आहेत, ते सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना या ठिकाणी हात उंचावून अभिवादन केलं. मात्र यामध्ये काही जो त्यांची देहबोली होती ती एक वेगळा मेसेज देणारी होती आणि काहीतरी एक चांगलं घडतंय, सकारात्मक चर्चा सुरू आहे असं एकंदरीत त्यांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य पाहायला मिळालं. त्यामुळे नक्कीच या शिवतीर्थ निवासस्थानी एक महत्त्वाचा निर्णय झालेला आहे आणि त्यामुळेच कुठेतरी आनंद जो आहे तो या ठिकाणी संजय राऊत यांच्या चेहऱ्यावरती आपण पाहायला. खरं तर गेल्या अनेक वर्षांपासून जे खरं 2 दशकांपासून या ठिकाणी ठाकरे बंधूंमध्ये जो दुरावा होता तो दुरावा कमी करण्यात एकूण ठाकरे बंधूंचं मनोमिलन झालेलं आहे. आणि यानंतर जरी सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, नेत्यांमध्ये आनंदाचं वातावरण असलं तरी हा आनंद काही वेगळा आणि काही बोलका होता. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी ठाकरे बंधूंची युती ही कुठेतरी झालेली आहे आणि याची जाहीर घोषणा ही काही दिवसांमध्ये, काही वेळांमध्ये करण्यात येईल असं एकंदरीत आता चित्र निर्माण झालेलं आहे. लागवी क्षणाक्षणाची अपडेट स्वप्नील तुमच्याकडून सातत्यानं घेत राहू. काय घडतंय शिवतीर्थात आतमध्ये आणि बाहेर सुद्धा तुर्तास इथंच थांबतोय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.